नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आता वॉशरूमला गेलेली असते आणि त्याच वेळी अर्जुन सतत सायलीला आवाज देत असतो. सायली, तू ठीक आहेस ना? तुला उलट्या होत आहेत का? सायली, अगं बोल ना. पण सायली काहीच बोलत नसते आणि म्हणूनच अर्जुन घाबरून गेलेला असतो. तर त्याचवेळी कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे ऐक ना, सायली ठीक आहे ना? अर्जुन म्हणतो, काहीच कळत नाहीये, तिला उलट्या होत आहेत असं मला वाटते. पण काय झालंय मम्मा? तू आणि अश्विन इथे का आलाय? काही झालंय का? तर अर्जुनला कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे आत्ता मी साफसफाई करत होते आणि त्यावेळी मी ह्या पिठाची पिशवी पाहिली आणि यावरची तर डेट एक्सपायर झालेली आहे. सायलीला काही त्रास होत नाहीये ना? म्हणजे तू याच पिठाचे लाडू करून सायलीला दिले आहेस का? आता मात्र अर्जुन पूर्णपणे घाबरतो. सायलीला पुन्हा पुन्हा तो आवाज देऊ लागतो आणि म्हणतो, सायली सायली अगं तू ठीक आहेस ना? सायली तुला त्रास तर होत नाही आहे ना? तर आता सायली बाहेर येते आणि विचारते, काय झालं आहे नक्की? तर त्यावेळी अर्जुन इतका घाबरलेला असतो की सायलीला विचारतो, सायली तू ठीक आहेस ना? कल्पनाताईसुद्धा घाबरतात आणि म्हणतात, सायली तुला काही होत तर नाही आहे ना? म्हणजे उलट्या मळमळल्यासारखं. अर्जुन म्हणतो, सायली तू एक काम कर, चल आत्ताच्या आता आपण निघूया, हॉस्पिटलला ॲडमिट होऊया. कल्पनाताई आणि अर्जुन इतक्या बेचैन झालेले असतात की अश्विन त्यांना शांत करत म्हणतो, थांबा, काय चाललं आहे तुमचं? सायली वहिनी तुला काही त्रास होतो आहे का? सायली म्हणते, नाही काहीच त्रास होत नाही आहे. पण का होईल त्रास? अर्जुन म्हणतो, कारण यावरची डेट संपली आहे आणि त्याच पिठाचे लाडू मी तुला करून घातलेत, त्यामुळे जर तुला काही त्रास होत असेल तर. सायली म्हणते, नाही मी अगदी व्यवस्थित आहे, मला त्रास होत नाही आहे. अर्जुन म्हणतो, नाही अश्विन, चल आपण आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जाऊ आणि हिला ॲडमिट करू. अश्विन म्हणतो, दादा थांब, अरे काय चाललंय तुझं? जरा सायली वहिनीला मला विचारू देत ना. सायली वहिनी ह्या सगळ्यामुळे जर तुला काही वेगळं वाटतंय का? तर सायली म्हणते, नाही मी अगदी व्यवस्थित आहे. अर्जुन म्हणतो, अश्विन पण आपण हॉस्पिटलला तर जाऊ ना. आता मात्र सायली डोळे मोठे करत अर्जुनकडे पाहते. तेव्हा मात्र अर्जुन शांतच होतो. कल्पनाताई म्हणतात, मी काय म्हणते, आपण जर म्हणजे काही होण्या अगोदरच काळजी घेतली तर. अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली मम्मा, मलासुद्धा तेच म्हणायचं आहे, आपण जाऊयात ना हॉस्पिटलला. अश्विन म्हणतो, एक मिनिट मम्मा तू शांत हो, आणि या पिशवीवरची डेट काय आहे सांग बरं? एक्सपायर होऊन फक्त 1 दिवस झाला आहे आणि सायली वहिनी काय बोलते, तिला काही त्रास होत नाही. मग तुम्ही एवढे का घाबरताय? आणि हो सायली वहिनी, जर तुला काही त्रास झाला म्हणजे पुढच्या 1 तासात जर तुला काही त्रास झाला तर आपण नक्कीच हॉस्पिटलला जाऊ. अर्जुन म्हणतो, पण आत्ताच गेलं तर? आता मात्र सायली पुन्हा एकदा अर्जुनकडे रागाने पाहते. त्यावेळी अर्जुन शांतच होतो. कल्पनाताई म्हणतात, सायली खरंच तुला काही त्रास होत नाही आहे ना? सायली म्हणते, नाही आई, तुम्ही नका काळजी करू. अश्विन म्हणतो, मम्मा त्यांना आता आराम करू देत आणि दादा काही असेल तर मला फोन कर, मी लगेच येईन. अर्जुन म्हणतो, अश्विन मी तुला फोन करे ना, येशील ना तू लगेच? अश्विन म्हणतो, हो. असं म्हणत आता कल्पनाताई आणि अश्विन तिथून निघून जातात. अर्जुन म्हणतो, बरं झालं तुला काही त्रास झाला नाही. पण सायली बायको, जर तुला काही त्रास झाला तर मला सांगा. सायली अर्जुनचं काही ऐकून न घेता झोपण्यासाठी निघून जाते. अर्जुन म्हणतो, तू चालत का आलीस? मी आलो असतो ना तुला घेऊन. तर सायली अर्जुनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. अर्जुन म्हणतो, एक काम करूयात का, आपण जाऊयात ना हॉस्पिटलला, तुला त्रास होतोय का? सायली म्हणते, अहो तुमची ह्या बडबडीमुळे ना मला अजून त्रास होतोय, मळमळल्यासारखं होतंय, प्लीज मला झोपू द्यात. अर्जुन म्हणतो, पण. तर आता अर्जुन सायलीशी काही बोलणार तर सायली झोपी जाते. आता मात्र अर्जुनला काहीच बोलता येत नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांचीच कामावर जाण्याची घाई असते. कल्पनाताई, सायली आणि विमल तिघंही किचनमध्ये सगळ्यांच्या टिफिनची तयारी करत असतात. अस्मिता म्हणते, मम्मा अगं झाला का माझा टिफिन? मला ऑफिसला जायचं आहे. तर अर्जुन म्हणतो, मम्मा अगं मला उशीर होतोय. कल्पनाताई म्हणतात, थांब ना अर्जुन 5 मिनटं, अरे सकाळच्या वेळी खूप घाई होते रे. आता सायली सर्वांना कॉफी देते आणि गोलूला सांभाळत असते. कल्पनाताई सर्वांचे टिफिन भरून देतात आणि त्यानंतर एक एक करून सर्वजण ऑफिसला निघून जातात. आता अस्मितासुद्धा ऑफिसला जाते. तर आता गोलूला सांभाळायची जबाबदारी ही घरच्या सगळ्यांवर असते. तर कल्पनाताई म्हणतात, झालं विमल, आता आपली रोज सकाळी ना अशीच तारेवरची कसरत असणार आहे, त्यानंतर आपण निवांत असू. तर त्यावेळी सायली कल्पनाताईंना म्हणते, आई तुम्हाला जास्त थकायला तर झालं नाही ना? कल्पनाताई म्हणतात, नाही गं. तर आता सायली विमलला म्हणते, विमलताई आईंसाठी कॉफी घेऊन याल का? तर विमलताई म्हणतात, हो आणते ना.
असं म्हणत आता विमलताई कल्पनाताईंसाठी कॉफी घेऊन येतात आणि त्याचवेळी सायलीला फोन आलेला असतो. विमलताई सायलीचा फोन आणून देतात. सायलीला कुसुमताईंचा फोन आलेला असतो. सायली फोन उचलते आणि म्हणते, हो कुसुमताई, मी येतच आहे आश्रमात. हो, आज मधुभाऊ मला सगळं काम समजावून सांगणार आहेत. हो, मी आता घरीचही निघते. असं म्हणत सायली फोन ठेवते आणि कल्पनाताईंना म्हणते, आई, आता मला आश्रमामध्ये जायला निघावं लागेल, कारण आज मधुभाऊ मला सगळं काम समजावून सांगणार आहेत, त्यामुळे मला निघावं लागेल. आई, तुम्ही गोलूची काळजी घ्याल ना? कल्पनाताई म्हणतात, हो, तू नको काळजी करूस, आता सगळी कामं आवरली आहेत, आम्ही निवांत आहोत, नको तू गोलूची काळजी करूस, तू सावकाश. आता सायली आश्रमात जायला निघालेली असते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया जेलमध्ये श्वेताची वाट पाहत असते आणि म्हणते, ही श्वेता अजून का आली नाही? मूर्खासारखी मुलगी अजूनपर्यंत आली नाहीये. मी कधीपासून तिची वाट पाहते आणि कॉल केला तर कॉल उचलतही नाहीये. काय झालं असेल नक्की? कुठे राहिली असेल ही? तर त्याचवेळी कॉन्स्टेबल मॅडम त्या ठिकाणी येतात आणि प्रियाला म्हणतात, श्वेताचा फोन आला आहे. असं म्हणत तिला मोबाईल देतात. प्रिया फोनवर बोलत म्हणते, श्वेता ग, कुठे आहेस तू? मी मूर्खासारखी तुझी इथे वाट बघते आणि तू कुठे आहेस? तर श्वेता प्रियाला म्हणते, अगं, मला असं निघता येणार नाही, कारण मी जर अशी आश्रमातून अचानक निघाली तर सर्वच जण प्रश्न मला विचारतीलच ना, आणि सतत मला आश्रमातून निघता येणार नाही. सतत मी काय कारण देऊ? तर प्रिया म्हणते, मग तू माझी फोन का उचलत नव्हतीस? तर श्वेता म्हणते, कारण सतत माझ्या आजूबाजूला कोणी ना कोणी असतंच, मग त्यांच्यासमोर मी कॉल कसा उचलणार? मी आश्रमातील सगळ्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करते आणि त्यात जर तुझा कॉल आला, मी तो उचलला आणि त्यांना जर सत्य कळालं ना, तर विश्वास कमावणे अगोदरच मी गमावून बसेन. त्यामुळे प्रिया, प्लीज तू सतत मला कॉल करत बसू नकोस. तर इकडे सायली आश्रमात आलेली असते. मधुभाऊंना आणि विचारते की कसे आहात मधुभाऊ? काका, तुम्ही कसे आहात? असं म्हणून ती सगळ्यांची चौकशी करते. तर मधुभाऊ म्हणतात, आम्ही अगदी ठीक आहोत. तर त्यानंतर सायली मधुभाऊंना म्हणते, चैतन्य भाऊजी आणि हे दोघेही येतच असतील, त्यांना जी काही कागदपत्रं लागतील ती तुम्ही द्या. पण मधुभाऊ, तुम्हाला चहा वगैरे काही हवा आहे का? तर मधुभाऊ म्हणतात, माझ्यासाठी चहा श्वेता बनवतच आहे. सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी तिला सांगते. असं म्हणत आता सायली ही स्वयंपाकघरात जात असते. तर इकडे श्वेता मात्र प्रियासोबत फोनवर बोलत असते. प्रिया श्वेताला म्हणते, अगं, पण तू जर इथे आलीच नाहीस तर मग आपण पुढचं प्लॅनिंग कसं करणार? त्यासाठी तुला इथे यावं लागेल. श्वेता म्हणते, हो, भेटूया आपण, पण मी तुमच्या वेळेत येणार नाही, मी माझ्या वेळेनुसार येईन. तर प्रिया म्हणते, मी एक काम करते ना, आता जेलचे व्हिजिटिंग कार्ड हे 24 ताससाठी ठेवते, मग काळजी करायचं कारणच नाही ना, मग तुला हवं तेव्हा मला तू भेटायला येऊ शकतेस. तर श्वेता प्रियाला म्हणते, मग काय करायचं? सगळ्यांना संशय येऊ द्यायचा का? आता मात्र प्रिया शांतच होते, ती विचार करू लागते. तर दुसरीकडे सायली ही स्वयंपाकघराच्या दिशेने येत असते. तर आणि इथे मात्र श्वेता प्रियासोबत फोनवर बोलत असते. प्रिया श्वेताला म्हणते, नाही, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, तुला सतत इथे येणं शक्य नाही. तू एक काम करतेस का? मी ना तुला एक पत्ता पाठवते, तू मला तिथे येऊन भेट. तर श्वेता म्हणते, काय? तर त्याचवेळी सायली त्या ठिकाणी आलेली असते, परंतु याबद्दल श्वेताला काहीच माहीत नसतं. श्वेता प्रियाशी फोनवर बोलत म्हणते, पण हे सगळं काही तू कसं जमवणार आहेस? तर त्याचवेळी सायली श्वेताला आवाज देत म्हणते, श्वेता. आता मात्र प्रियाने सुद्धा हा आवाज ऐकलेला असतो. प्रिया म्हणते, त्या ठिकाणी सायली आली आहे ना, लगेच फोन ठेव, फोन ठेव. तर त्यावेळी श्वेता लगेच फोन कट करते आणि मागे वळून पाहते. आता मात्र श्वेता पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे प्रिया श्वेताशी बोलून होताच लगेच कॉन्स्टेबल मॅडमचा मोबाईल देऊन टाकते. तर दुसरीकडे आता श्वेता सायलीला विचारते, काय ताई? तर सायली म्हणते, काही नाही अगं, चहा किती कप ठेवलायस हेच विचारायचं होतं. तर श्वेता घाबरतच म्हणते, चहा ठेवलाय ना, जास्त ठेवलाय. तर त्यावेळी सायली श्वेताला विचारते, काय गं, तू अशी घाबरलेली का दिसतेस? तर श्वेता खोटं कारण देत म्हणते, नाही, म्हणजे मला असं वाटलं की कामाच्या वेळी मी फोनवर बोलते म्हणून तुम्ही माझ्यावर चिडाल. तर सायली म्हणते, नाही ग, असं काही नाही आहे, मी तुझ्यावर चिडली वगैरे नाही आहे, पण हां, तू जे बोलतेस ते खरं आहे, कामाच्या वेळी फोनवर बोलायचं वगैरे नाही. पण श्वेता, मला एक सांग, तुला नक्की कोणाचा फोन आला होता? म्हणजे तू इतकी मनापासून कोणाशी बोलत होतीस? तर श्वेता खोटं बोलत म्हणते, आईचा फोन आला होता. सासरच्यांनी मला घराबाहेर काढलं याबद्दल मी त्यांना नाही सांगितलंय ना, म्हणजे तिला सांगितलं तर उगाच तिला त्रास नको, तिच्या जीवाला घोर नको. सायली म्हणते, हो, अगदी खरं आहे. मग तू कोणत्या जमवाजमीबद्दल बोलत होतीस?
तर श्वेता पुन्हा खोटं बोलत म्हणते. ती म्हणत होती की भांडी घासण्याचं जास्तीचं काम म्हणजे ती अजून एक काम वाढवणार आहे. अगोदरच ती एवढी थकते आणि आता तिने अजून एक काम वाढवलं तर ती थकणारच ना. म्हणूनच मी तिला म्हणत होते की हे सगळं काही तू कसं जमवणार आहेस, कसं शक्य होणार आहे तुला. आता श्वेताचं हे सगळं बोलणं ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं. सायली श्वेताला म्हणते, श्वेता खरं सांगू का, माझा जीव तुझ्यासाठी खूप तुटतोय ग. म्हणजे बघ, सासरी तुझा इतका छळ होतोय आणि माहेरी खाण्यापिण्यासाठी वनवन. खरंच मला खूप वाईट वाटतंय ग. आता सायली श्वेताचा हात हातात घेते, तिला आधार देत म्हणते, पण श्वेता तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. तोपर्यंत हे कर, तुझं समजून तू इथेच राहा. आता श्वेताचा चहा बनवून झालेला असतो. श्वेता सायलीला म्हणते, तुम्ही बसा ना, मधुभाऊंच्या तिथे बसा, मी तुमच्यासाठी सुद्धा चहा घेऊन येते. आता सायली तिथून निघून जाते. तरी ते श्वेता मोकळा श्वास घेते, कारण श्वेता पूर्णपणे घाबरलेली असते. आता श्वेता लगेच प्रियाला मेसेज करते आणि म्हणते, सायली इथे आली होती परंतु तिला काहीही कळालेलं नाही, तिने काहीही ऐकलेलं नाही आहे, त्यामुळे तू पत्ता पाठव, मी तुला भेटण्यासाठी येते. आता कॉन्स्टेबल मॅडम प्रियाकडे येतात आणि म्हणतात, प्रिया तुझ्यासाठी मेसेज आलाय बघ. प्रिया पाहते तर श्वेताने मेसेज केलेला असतो. प्रिया आता श्वेताचा मेसेज वाचते आणि त्यानंतर कॉन्स्टेबल मॅडमना म्हणते, तू माझ्यासाठी एक काम करशील का, आता सचिनला कॉल लाव. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, मी हे काम करेनच, कारण मला पैसे देणारे सचिन साहेबच आहेत, त्यामुळे एवढं तर मी तुमच्यासाठी करू शकते, लावते मी फोन. असं म्हणत कॉन्स्टेबल मॅडम आता सचिनला फोन करायला घेतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी कल्पनाताई आणि विमलताई दोघीही आता गोलूला सांभाळत असतात. कल्पनाताई गोलूला भरवत असतात, परंतु एक दोन घास खाऊन झाल्यानंतर गोलू खूप रडायला लागतो, काही खातही नसतो. आता मात्र कल्पनाताईंना त्याला शांत कसं करावं काहीच कळत नसतं, कारण कितीही प्रयत्न केले तरी गोलू काही शांत होत नसतो. त्याला त्याच्या आईची आठवण येत आहे हे कल्पनाताईंच्या लक्षात येतं. कल्पनाताई म्हणतात, कदाचित याला त्याच्या आईची आठवण येत असेल. अस्मिता आता ऑफिसला गेली आहे, पण ह्याला कुठे दिसत नाही, म्हणून हा खूप रडत असेल. विमलताई म्हणतात, हो ना, खरं तर त्याला अस्मिताताईंशिवाय राहायची सवय नाही आहे ना, पण हळूहळू होईल सवय, मग काही तो रडणार नाही. तोपर्यंत काही दिवस तो आपल्याला त्रास देईलच. कल्पनाताई सतत त्याला शांत करत असतात, पण गोलू काही शांत होत नाही. तर विमलताई म्हणतात, वहिनी मी एक काम करू का, मी थोडा वेळ ह्याला बाहेर फिरायला घेऊन जाते, म्हणजे गार्डनमध्ये फेऱ्या मारल्यानंतर तो शांत होईल, आणि तो शांत झाला की तुम्ही त्याला भरवायला या. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता विमलताई गोलूला बाहेर घेऊन जातात. तर त्याचवेळी कल्पनाताई म्हणतात, खरं तर याच कारणासाठी मी अस्मिताला कामावर जाऊ देत नव्हते. या सगळ्यामध्ये गोलूचे किती हाल होत आहेत, मला याची अवस्था पाहवत नाही आहे. तर त्यावेळी कल्पनाताईंना अस्मिताचा फोन आलेला असतो. कल्पनाताई म्हणतात, अस्मिताचाच फोन आलाय, काय सांगू हिला. असं म्हणत तिचा फोन उचलतात आणि म्हणतात, बोल अस्मिता. अस्मिता म्हणते, मम्मा अगं स्मितने काही खाल्लंय ना. कल्पनाताई म्हणतात, हो त्याने खाल्लंय, तू नको काळजी करूस, तो अगदी मजेत आहे, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे बरं. अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे मम्मा. असं म्हणत अस्मिता फोन ठेवते. कल्पनाताई म्हणतात, खरं तर मी आता अस्मिताशी खोटं बोलली आहे, पण तिला खरं तरी कसं सांगणार, कारण गोलू तिच्याशिवाय राहतच नाहीये. पण त्यावेळी विमलताई आवाज देत म्हणतात, वहिनी गोलू शांत झालाय, तुम्ही त्याला भरवण्यासाठी या. कल्पनाताई म्हणतात, नशीब हा शांत झाला, नाहीतर मी अस्मिताशी खोटं बोलले असं झालं असतं. पण हा जर शांतच झाला नसता तर मलाच बोलणी खावी लागली असती. बरं ठीक आहे. असं म्हणत आता कल्पनाताई गोलूला भरवण्यासाठी निघून जातात. तर दुसरीकडे आश्रमात आता अर्जुन आणि चैतन्य आलेला असतो. तर अर्जुन मधुभाऊंना सगळी प्रोसेस समजावून सांगत म्हणतो की मधुभाऊ, ह्या आश्रमात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची मला माहिती लागेल, म्हणजे ती व्यक्ती तुम्हाला कधी सापडली, ज्यावेळी ती सापडली त्यावेळी त्यांचं वय किती होतं, या सगळ्याबद्दलची माहिती. तर चैतन्य म्हणतो, आणि हो, आणि त्यापैकी जर कोणाचं ID कार्ड असेल तर ते सुद्धा आपल्याला लागेल. मधुभाऊ म्हणतात की हो, सगळी माहिती मी तुम्हाला देईनच. तर त्यावेळी अर्जुनला एक नवीन मुलगी दिसते आणि म्हणूनच अर्जुन विचारतो, ही मुलगी आश्रमात नवीन आहे का. तर काका म्हणतात की हो, ज्यावेळी मधुभाऊ हॉस्पिटलला होते त्यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेली ही मुलगी कुसुमला सापडली आणि मग कुसुम तिला आश्रमात घेऊन आली आहे. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. तर चैतन्य विचारतो की नाव काय तिचं. तर सायली म्हणते, अंकिता. आता चैतन्य अंकिताला आवाज देत तिथे बोलावून घेतो. तर त्यानंतर अर्जुन विचारतो, बाळा तू पहिली कुठे राहायचीस. तर आता अंकिता म्हणू लागते, मी पारगावला राहायची, माझे आई वडील मी लहान असतानाच गेले
आणि त्यानंतर माझे काका मला त्यांच्याकडे घेऊन गेले, पण त्यांनी मला खूप त्रास दिला, त्यांनी मला खूप मारलं, त्यांनी मला इतका त्रास दिला की मी त्यानंतर घरच सोडलं. तर अर्जुन तिला म्हणतो, आता घाबरू नकोस, काळजी करू नकोस, इथे तुला कोणीही त्रास देणार नाही. बरं अगं, तुझे डॉक्युमेंट कुठे आहेत, म्हणजे आधार कार्ड किंवा बाकीचे डॉक्युमेंट काकांकडे आहेत का? तर आता अंकितामध्ये नाही, माझ्या काकांनी असे कोणतेच कागद माझे बनवले नाही आहेत, त्यांनी माझं आधार कार्डसुद्धा बनवलं नाही आहे. चैतन्य म्हणतो, बरं काही हरकत नाही, आपण ती प्रोसेस करायला घेऊ. अर्जुन म्हणतो, जा खेळायला जा. आता अंकिता खेळण्यासाठी निघून जाते. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, आता आपल्याला या सगळ्या प्रोसेसला लवकरात लवकर सुरुवात करावी लागेल. तर सायली मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ तुम्ही या सगळ्या मुलांबद्दलची मला माहिती द्या, आणि हो त्यांची गाठोडे असतीलच ना, मग ती सगळी गाठोडी द्या, म्हणजे त्यामध्ये काय काय आहे त्या सगळ्या गोष्टींची, सगळ्या वस्तूंची नोंद करून ठेवता येईल. आता श्वेता सर्वांसाठी चहा घेऊन येते. अर्जुन, मधुभाऊ, सायली आणि चैतन्य त्यांचं काम करत असतात. श्वेता त्या सर्वांना चहा देते आणि नंतर दुरूनच या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. त्यांच्यामध्ये नक्की काय बोलणं होतं यावर श्वेता लक्ष ठेवून असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये सचिन आलेला असतो. सचिन प्रियाला म्हणतो, ॲक्च्युली पहिल्यांदा मी तुझं कौतुक केलं होतं, परंतु आता मात्र मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. तू आता आजारपणाचं नाटक करून या जेलच्या बाहेर पडणार आहेस, परंतु जर कोणाला संशय आला तर मग तू काय करणार आहेस? त्यापेक्षा तू इथेच राहून जे काही करायचं आहे ते का करत नाहीस? तर प्रिया सचिनला म्हणते, सचिन सतत दरवेळी मला इथे भेटायला येणं हे श्वेताला शक्य नाही आहे. जेलच्या वेळेनुसार तिला इथे येणं शक्य होणार नाही, आणि जर ती आणि मी भेटलोच नाही तर मग मला माहिती सगळी कशी मिळणार? मला कसं कळणार की नक्की तिथे काय चालू आहे? पण तेच जर मी हॉस्पिटलला असेल तर गोष्टी सोप्या नाही का होणार? तर आता सचिन प्रियाच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन, सायली, चैतन्य, मधुभाऊ या सगळ्यांची कामं चालूच असतात, परंतु श्वेता त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असते. आता मधुभाऊ कपाटातील एक एक गाठोडं अर्जुन, सायलीला दाखवतात. त्यानुसार त्या गाठोड्यांमध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वस्तूची सायली नोंद करून ठेवत असते. तर आता मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, हे बघा, या बँक अकाउंटबद्दल वगैरे मला काहीच माहीत नव्हतं, पण आता मला मात्र खात्री पटली आहे की मी माझं आश्रम अगदी योग्य माणसांच्या हाती दिला आहे, आणि आता मला पूर्ण खात्री आहे की माझा हा आश्रम माझ्या पाठीमागे माझी ही सावू अगदी व्यवस्थित सांभाळेल. आणि जावई बापू, तुम्ही तर आहातच तिच्यासोबत. तर अर्जुन म्हणतो, मी तर नेहमीच तिच्यासोबत आहे. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सचिन प्रियाला म्हणतो, पण ती लेडी कॉन्स्टेबल आपल्या बाजूने आहे, कारण आपण तिला पैसे पुरवतोय, त्यामुळे तिला आपलं सगळं काम करावंच लागणार आहे. तर प्रिया म्हणते, हो, पण हे सगळं काही अगोदर ठीक होतं, परंतु आता आपला प्लॅन खूप मोठा आहे सचिन. मग हे निरोप वगैरे पोचवणं या सगळ्यामध्ये आपलं काम अगदी व्यवस्थित वर्क नाही करणार आहे. आणि माझं सोड रे, नागराज काकांनी त्यांनी सुद्धा असंच काहीतरी करून जेलच्या बाहेर पडायला हवं, तरच आपण सर्वजण एकत्र भेटून पुढचा प्लॅन आखू शकतो. सचिन म्हणतो की हो, आपला प्लॅनिंग जर व्यवस्थित असेल तरच आपण सायली अर्जुनवर मात करू शकतो. तर प्रिया म्हणते, हो, म्हणूनच आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन हे सगळं काही करावं लागेल, आणि त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांवर लक्ष ठेवावं लागेल. आणि तसंही मी इथे डोळे बंद करून नाही बसू शकत की तुम्ही बाहेर सगळं काही नीट पार पाडाल. आता सचिन प्रियावर चिडतो आणि म्हणतो, ए प्रिया, तू जरा जास्तच बोलतेस हा, म्हणजे तुला काय वाटतंय ग, सगळं काही तू करतेस आणि आम्ही सगळे काही असे रिकामी बसलो आहोत का? आणि हो, प्रत्येक वेळी तुझी बोलणी ऐकून घ्यायला मी काही राकेश नाही आहे की वाटेल ते तुझं ऐकून घ्यायला, असं म्हणत आता सचिन प्रियाला प्रत्युत्तर देतो. तर दुसरीकडे आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, आता श्वेता चहाचे कप उचलण्यासाठी पुढे येते. ज्यावेळी ती सायलीचा चहाचा कप उचलत असते त्यावेळी त्या ठिकाणी चैतन्यही असतो. आता चैतन्य श्वेताला म्हणतो, श्वेता ना तू? तर श्वेता म्हणते, हो. तर चैतन्य श्वेताला म्हणतो, आपण दोघं एकमेकांना ओळखतोय का, म्हणजे या अगोदर कधी आपण भेटलो होतो का? श्वेता म्हणते, नाही. असं म्हणत श्वेता लगेच बाजूला निघून जाते. आता चैतन्य हे सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि म्हणतो, मला हिच्या परफ्यूमचा वास ओळखीचा का वाटतोय? मला असं का वाटतंय की मी या अगोदरसुद्धा हिला भेटलो आहे, आणि तसंही आश्रमातली मुलगी परफ्यूम का मारेल? काहीच कळत नाही आहे, काय असेल नक्की?
इथे मात्र चैतन्याने असं बोलतात श्वेता मात्र घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे अर्जुनचं काम पूर्ण झालेलं असतं. अर्जुन मधुभाऊंकडे एक कागद देत म्हणतो की उद्यापासूनच आपण लिगल प्रोसेस सुरुवात करूया. तर सायली मधुभाऊंना म्हणते आणि मधुभाऊ उद्यापासून म्हणजे इथून पुढे आपल्या आश्रमात जर कोणी नवीन व्यक्ती आली तर त्याच्याकडून हा फॉर्म भरून घ्यायचा, म्हणजे आपल्याकडे सगळ्याची त्याची माहिती राहील आणि मग त्या व्यक्तीबद्दलची माहिती आपल्याला व्यवस्थित सांभाळून ठेवता येईल. आणि इथल्या कामाबद्दल मला काही सांगायला विसरू नका. मधुभाऊ म्हणतात की हो. तर अर्जुन म्हणतो आणि प्रत्येक कामाचा हा रेकॉर्ड हा अगदी व्यवस्थित असला पाहिजे. सायली ज्यावेळी इथे आली होती त्यावेळी तिच्याबद्दलचा कुठलाच रेकॉर्ड इथे नव्हता आणि म्हणूनच किती गोंधळ झाला हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. तर मधुभाऊ म्हणतात की हो हे मात्र खरं आहे, पण खरंच सांगू का ही माझ्या हातून खरं तर चूकच झाली म्हणा. तर सायली म्हणते राहू देत मधुभाऊ, ते आता आपण सगळं काही विसरून जाऊयात. पण हो उद्या मी आश्रमात येईन त्यावेळी आश्रमात असणाऱ्या प्रत्येक वस्तूची आपण नोंद करून ठेवूया. तर मधुभाऊ सायलीला म्हणतात साऊ बाळा अगं किती आणि काय काय करशील तू अगोदर स्वतःची काळजी घे आणि पोटातील बाळाचा विचार कर. तर सायली म्हणते मधुभाऊ अहो मी बाळाची काळजी घेतच आहे, पण हे काम करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ना. तर मधुभाऊ म्हणतात हो हेही खरं आहे. तर आता अर्जुन मधुभाऊंना म्हणतो बरं मधुभाऊ मी येतो, काही डॉक्युमेंटवर तुमची सही घ्यायची आहे, ते पूर्ण झाल्यानंतर मी सही घेण्यासाठी येईनच. तर इकडे श्वेता हे सगळं बोलणं ऐकते आणि ती एक विचार करत म्हणते की सायली प्रेग्नेंट आहे हे प्रियाला माहीत नसणारच आणि म्हणूनच ही बातमी ती प्रियाला सांगायचं ठरवते. तर आता इकडे अर्जुन सायली आणि चैतन्य निघालेले असतात आणि इथे मात्र श्वेता मधुभाऊंवर लक्ष ठेवून असते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रिया सचिनला म्हणते नाही सचिन असं काही नाही आहे, मी तुला कमी लेखत नाही आहे, पण राकेश कधीही माती खाऊ शकतो हे तुलाही माहीत आहेच ना. आणि हे बघ या सगळ्यामध्ये अण्णा आपल्याला मदत करायला तयार आहेतच आणि आता हा प्लॅन सक्सेसफुल करायला फक्त कोण उरतंय, तू आणि मी. मग आता हा प्लॅन अगदी व्यवस्थित करायला मला जेलमधून बाहेर पडायला नको का. तर सचिन म्हणतो ठीक आहे. तर प्रिया म्हणते सचिन आपण उगाचच बडबडत बसलोय, मी तुला काहीतरी महत्त्वाचं काम सांगितलं होतं, मी तुला काही गोष्टी काल मॅनेज करायला सांगितल्या होत्या त्या झाल्या आहेत का. तर सचिन म्हणतो हो तू जे काम सांगितलंयस ते पूर्ण झालंय, तुला चेक करणारा डॉक्टर मॅनेज झालाय आणि अजून एक हे औषध. आता प्रिया ती औषधाची बॉटल हातात घेते आणि त्या बॉटलकडे पाहत असते त्यावेळी सचिन प्रियाला म्हणतो हे औषध घेतल्यावर फक्त तुला त्रास होईल पण तुझ्या पोटातल्या बाळाला काही होणार नाही. आता प्रिया सचिनला म्हणते आता बाकी सगळं माझ्यावर सोड, तू निघालास तरी चालेल. तर सचिन म्हणतो हो लवकरच भेटू. तर प्रिया म्हणते हो आपण हॉस्पिटललाच भेटू. असं म्हणत आता सचिन तिथून जायला निघालेला असतो. तर प्रिया ती बॉटल हातात पकडत म्हणते सायली आता या औषधाच्या मदतीने मी या पिंजऱ्यातून कशी बाहेर पडते ना ते तू बघच. आता प्रिया ते औषध एका क्षणात सगळं औषध पिऊन मोकळी होते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाला आता त्या औषधामुळे त्रास होऊ लागतो. प्रिया मोठमोठ्याने ओरडू लागते आणि म्हणूनच प्रियाला आता हॉस्पिटलला घेऊन जातात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सगळेजण खूप मजेत असतात. अर्जुन आता चैतन्य येताच चैतन्याला म्हणतो अरे काय झालं मी तुला सांगतोच. तर चैतन्य म्हणतो की अगोदर ऐक प्रिया जेलमधून बाहेर पडली आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे प्रियाला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं हे चैतन्याने पाहिलेलं असतं. तर आता सायली म्हणते आता ती जेलमधून बाहेर पडली आहे म्हणजे पुन्हा एकदा तिने आजारपणाचा ढोंग घेतलाय आणि आता ती जे काही करायचं आहे ते करायला मोकळी. तर दुसरीकडे आता श्वेता प्रियाला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेली असते. तर प्रिया श्वेताला म्हणते आता सगळी कामं आपल्या मनासारखी होणार. श्वेता म्हणते मग आता सुरुवात कुठून करायची आहे. तर प्रिया म्हणते सगळ्यात पहिला घाव हा सायली अर्जुनवर टाकायचा आहे. आता प्रियाचा पुढचा प्लॅन नक्की काय असेल आणि या सगळ्यामध्ये सायली अर्जुन अडकतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.